जय श्रीराम मंडळी, जय बजरंगबली, बोला पवनपुत्र हनुमान की जय. मंडळी शुभ सकाळ. मारळमधून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत सह्याद्री कोकण यूट्यूब चॅनलवरती. मंडळी मी आज आलो घरी मारळला, मार्लेश्वरमध्ये. आज मार्लेश्वर जिथे गाड्या थांबतात ना पवईमध्ये, तिथे हनुमंताचं मंदिर आहे, तिथे जरूर आहे. तर आज कळस ठेवणार आहे, तर त्या कार्यक्रमासाठी मी आलोय. चला बघूया कळसारोहणचा कार्यक्रम हनुमंताच्या मंदिरात. दारी आता पाठीमागे जे भक्त आहे ते दत्ताराम महाराजांच्या जे ज्ञान मंदिरामधून कळस इथून घेऊन जाणार आहेत ते मार्लेश्वरला. ताशे वाजंत्री आहेत, सगळे तयार आहेत, टोपी घालून सगळे सज्ज झाले. नमस्कार. बजरंगबली और पुत्र हनुमान की जय. तर म्हणजे वाजत गाजत क्लस तर चालला आहे पवईच्या दिशेनं, म्हणजेच मार्लेश्वरच्या दिशेनं. मार्लेश्वरला जिथं गाड्या थांबतात ना त्या ठिकाणाला पवई बोललं जातं. तर पवईमध्ये हनुमंताचं मंदिर आहे. तर चला श्री क्षेत्र मार्लेश्वर पवईमध्ये आपण जाऊया. मार्लेश्वरला कळस घेऊन चालले तिथे. चला. मंदिराच्या दिशेने चाललोय. बघा सह्याद्रीचा पर्वतरांग कसा दिसतोय. आणि आपल्या ज्या चॅनलचं नावच आहे असं आहे की सह्याद्री कोकण, आणि हाच तो सह्याद्री. आणि या सह्याद्रीतील कोकण म्हणजेच सह्याद्री कोकण तसं आपल्या चॅनलचं नाव सुद्धा आहे. म्हणजे या सह्याद्रीच्या दिशेनं आपण चाललोय. पवईमध्ये पोचतोय. अगदी मार्लेश्वरच्या पायथ्याशी जिथे गाड्या थांबतात तिथे आपण पोहोचणार आहोत. जय श्रीराम.
कळस तर आणलेला आहे मंदिरामध्ये. आता थोड्या वेळानं पूजा अर्चना होईल, थोडा दुग्धाभिषेक होईल, मंत्र पुष्पांजली सगळी होईल, आरती होईल मला वाटतं, आणि त्यानंतर मग कळस चढवला जाईल. तर चला आपण त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊया. आपल्या या मार्लेश्वर क्षेत्रामधील हे हनुमंताचं मंदिर आहे आज, आणि उद्या मला वाटतं शनिवार आहे. तर शनिवारी अगदी दिवस पण चांगला आलाय हो, मारुतीचाच वार शनिवार, आणि शनिवारच आलाय मारुतीचा एक नंबर. तर म्हणजे चला आपण जाऊया, कार्यक्रम बघूया. दोन वेळा हातावरून रामनाथ पाणी सोडायचं, दोन वेळा हातावरून समर्पयामि महागणपतयांना दीपं समर्पयामि महागणपतयांना महागणपते झालं की प्रार्थना करायची. विघ्नांना शामे सर्वांना सेवा प्रसिद्धां प्रभुतत्र साधनकाराणि सर्वाणि विक्रमां चतुर्णां विनाशस्तु. गंधद्वारांधुरासन्निधपटांगणीमेश्वरन् सर्वस्नामी श्री मनोगती वाचा जाते महिषी श्री महिश्री कर्दमेन प्रजाभूतामय सर्व जातो लक्ष्मणगामी असामिरणं प्रभुतं गावोदा सोश्वानविंदे पुरुषानुमहं यशुचे प्रयतो भूत्वालिया राजन सुक्तं पंचावदन श्रीकामसंच भेद पद्मासने पद्मभूताये महाधनधनं विलोकाने सर्वकामसने मे पद्माने पद्मवी पद्मोदक्षी विश्वप्रिय. तर म्हणजे आताच नुकतेच आपल्या इथे महाराजांचं आगमन झालं आहे. तर त्या महाराजांचा परिचय आपल्यापर्यंत माहिती नाही, तर तुम्हा सगळ्यांपर्यंत आपल्या प्रेक्षकांपर्यंत महाराजांचा परिचय आपल्याला सांगायचा आहे. तर आमच्या इथे सुनियाद आहेत, सुनील सरपरे आमच्या गावचे. तर सुनियादाकडून आपण महाराजांचा परिचय जाणून घेऊ. नमस्कार, मी सुनील सीता सरपरे, ह्या हनुमान सेवा मंडळाचा ट्रस्टीचा सदस्य आहे. आज आमच्या इथे हनुमान सेवा मंडळ मार्लेश्वर येथे आज हनुमान मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम आहे. त्या कलशारोहण कार्यक्रमासाठी गगनगिरी महाराज यांचे शिष्य परमपूज्य उल्हासगिरी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. उल्हासगिरी महाराज हे राजापूर तालुक्यातनं आलेले आहेत, त्यांना आम्ही निमंत्रित केलं आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते आज कलशारोहण कार्यक्रम पार पडणार आहे. अच्छा, म्हणजे आपल्याकडं मार्लेश्वरला गगनगिरी महाराज सुद्धा येऊन जा. हो, गगनगिरी महाराज आपल्याकडे मार्लेश्वरमध्ये जवळजवळ 3 ते 4 वेळा येऊन गेले. 3 ते 4 वेळा म्हणजे पूर्वीच्या का 80च्या दशकामध्ये 2 वेळा आले, त्याच्यानंतर 90च्या दशकात एकदा आले. अच्छा, आणि मग त्यांचे परमशिष्य हां, त्यांच्या पदर स्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आमचं मार्लेश्वर क्षेत्र. त्यांच्या यानं भरपूर म्हणजे आमच्या गावातील आता त्यांचे शिष्य मार्लेश्वरला सुद्धा आमच्या पलीकडे एक दत्त मंदिर, त्याच्यामध्ये पवनगिरी म्हणून ते आहेत. ते 1975ला इथं आलेत. हां, तेव्हापासून देवाची सेवा, गावाची सेवा, महाराजांची सेवा इथे येऊन करतायत. आता हे परमपूज्य उल्हासगिरी महाराज हे त्यांचे दुसरे शिष्य, त्यांच्या हस्ते आज आमच्या मंदिराचं कलशारोहण होणार आहे. ओके, ठीक आहे, थँक्यू. तर सुनियादा म्हणजे आमचे दादा सुनियादा यांनी आपल्याला माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद, आभारी आहोत. धन्यवाद. नमस्कार. महाप्रसाद सोहळा ठेवला आहे दुपारी, तर त्यासाठी इकडं भाजी वगैरे कटिंग करायचं चालू आहे इकडं. तर या साईडला म्हणजे जेवण बनवत आहेत, मला वाटतं आचारी सुद्धा बाहेरून मागवलेले आहेत त्यासाठी जेवण, म्हणजे महाप्रसाद इकडं बनतोय. या साईडला तयारी आहे महाप्रसादाची. तर म्हणजे कळसाचा दुग्ध अभिषेक वगैरे करून झाला आहे आणि आता थोड्याच वेळात कळसारोहण संपन्न केलं जाईल.
मंदिरावरती कळस ठेवून झाला आहे. आता आरतीची वेळ झाली, तर चला जरा आरतीला जाऊया, आरती करूया. प्रसय साईने सेवा मंडळ आणि महाबळेश्वर व्यापारी मंडळ यांनी या मंदिराचं नूतनीकरण केलेलं आहे. आज प्रसार केलेलं आहे आणि मान्य करून घ्या. यामध्ये यजमानांच्यातून ब्राह्मणांच्या मुखातून कुणाच्या इथून कुठल्याही प्रकारची चूक वाद दोष अपराध घडली असेल तर महाराजा माते सर्वदेवी सर्वजणांना क्षमा करू. सगळ्यांच्या धंद्या रोजगारात शेतीपाती मुला माणसात नोकरी शहरात सवय द्या. सगळ्यांची देशी परदेशी कोणी मंडळी असतील त्या सगळ्यांना सुखी राखा. त्यांच्या कुटुंबियांना सुखी राखा. त्यांच्या घरामध्ये जे काही अरिष्ट असतील विघ्न असतील दोष असतील काही सगळे नाहीसे करा. मुलांच्या नातवंडांच्या विद्याभ्यासामध्ये सुयश प्राप्त करून द्या. सगळ्यांना उत्तम आयुर आरोग्य दीर्घायुष्य प्राप्त करून द्या आणि अशीच एकोप्याने प्रतिवर्षी आपल्या सेवा करण्याच्या सगळ्यांना बुद्धी देऊन सगळ्यांचं माते महाराज निरंतर कल्याण करा. एकादश रुद्र हनुमान महाराज की नारदा प्रसाद भरायचं सुद्धा काम चालू आहे. ड्रोनमध्ये प्रसाद भरतोय. म्हणजे आरती वगैरे सर्व आटपली ना, आता बसतोय महाप्रसाद. चला महाप्रसाद करून घेऊया. पाठीमागे बघा सर्व महाप्रसादाची बसलेत. आपण पण आता महाप्रसाद करून घेऊया. ओढतात खाली सोडा. वस्त्र दोऱ्यात अडकलंय बघ तिथे. हा इथे पत्र्यात अडकलं रे. इथे झाल्यानंतर मग महाप्रसाद आटोपला आणि महाप्रसाद आटोपल्यानंतर आता चाललो आहे घरी. आणि उद्या बघूया आपण हनुमान जयंतीचा जन्मोत्सव, हनुमंताचा जन्मोत्सवचा कार्यक्रम उद्या पाहूया. तर चला आजच्या पुरतं एवढंच या व्हिडिओमध्ये. उद्या भेटूया पुन्हा जन्मोत्सवाच्या कार्यक्रम.